सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या एका इन्फ्लुएन्सरनं मुलींना लग्नाची खोटी स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक केल्याचं आता उघडकीस आलंय। नुसती फसवणूकच नाही तर लाखो रुपयांचा गंडा देखील घातलाय। मुलींची फसवणूक करणारा हा इन्फ्लुएन्सर कोण आहे, त्यानं आतापर्यंत किती मुलींना प्रेमाच्या नावाखाली फसवलंय तेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। खरं तर सोशल मीडिया हे एक जबरदस्त माध्यम आहे। सोशल मीडियामुळे जगात काय सुरू आहे हे कळायला वेळ लागत नाही। मात्र यात सोशल मीडियाची दुसरी भयानक बाजू सुद्धा आहे, कारण प्रत्येकाला आता इन्फ्लुएन्सर व्हायचंय, एक्सप्लोर करायचंय। सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर अनेकांची प्रेरणा आज बनलेले आहेत। इन्फ्लुएन्सरचा ग्लॅमर पाहून आपणही त्यांच्यासारखं आयुष्य जगावं हे अनेकांचं स्वप्न देखील असतं। पण हेच इन्फ्लुएन्सर त्यांच्या खऱ्या आयुष्यात कसे आहेत याचा आपल्याला ठाम पत्ता सुद्धा नसतो। डोंबिवलीचा 31 वर्षीय रील स्टार शैलेश रामुगडे हा सध्या चर्चेत आलाय। कोणत्या रीलमुळे नाही तर त्याच्या कारनाम्यांमुळे। दिसायला स्मार्ट, रुबाबदार BMW कारमधून फिरणाऱ्या शैलेशनं अनेक मुलींना घायाळ केलेलं। त्यानं आपल्या इंस्टाग्रामवर आपले फोटोज, सेलिब्रिटींसोबतचे व्हिडिओ देखील पोस्ट केले होते। शैलेशनं काही नामांकित सेलिब्रिटींसोबत फोटोशूट सुद्धा केलेला, त्यातूनच त्याला थोडेफार पैसे मिळायचे। शैलेश हा मध्यमवर्गीय कुटुंबातला। शैलेशचे वडील दिवा मुंब्रा परिसरात प्लंबरचं काम करतात। मात्र शैलेशनं त्यांच्या याच ग्लॅमरचा उपयोग करून घेतला आणि अनेक मुलींना फसवलंय। नोकरी न करणाऱ्या शैलेशनं अनेक मुली आणि विवाहित महिलांना गोड गोड बोलून भुरळ घातली। त्यानं काही तरुणींना लग्नाची स्वप्न देखील दाखवली आणि त्यांच्याकडून पैसे उकळले। 92 लाखांच्या फसवणूक प्रकरणात आधीपासूनच तुरुंगात असलेल्या शैलेशनं मुंबईतील अजून एका IT इंजिनियर तरुणीची 22 लाखांना फसवणूक केल्याचं समोर आलंय। अशातच आता आणखी एक प्रकरण समोर आल्यानं त्याच्या अडचणीत अजून वाढ होतीये। रील स्टार शैलेश विरुद्ध तक्रार केलेली 30 वर्षीय तरुणी ही भांडूप परिसरात राहते। तिची शैलेशशी ओळख इंस्टाग्राम वरून 2023 मध्ये झाली होती। लाखो फॉलोअर्स असल्यामुळे शैलेश हाय प्रोफाईल जीवन जगत असल्याचं तिला वाटू लागलं होतं। त्यानंतर त्यांचं बोलणं वाढलं, मग तो तिच्याशी फोनवर बोलू लागला। मग काय, एके दिवशी त्यानं तिला प्रेम व्यक्त केलं आणि मग फेब्रुवारी 2023 मध्ये दोघे वाशी येथे भेटले आणि त्यानंतर त्यांच्या भेटी वाढू लागल्या। काही दिवसातच शैलेशनं तिला लग्नाची मागणीही केली। तरुणीनं त्याला होकार दिला। शैलेश यावर थांबला नाही तर त्यानं तिच्या घरी जाऊन तिच्या आईशीही लग्नाबद्दल बोलणी केली। त्यामुळे तरुणीचा शैलेशवर पूर्णपणे विश्वास होता। याच्या पुढे शैलेशनं फोटोशूटसाठी आपल्याला पैसे लागतील असं सांगून 1.5 लाख रुपये त्या मुलीकडून घेतले। नंतर BMW कार घेण्याचं स्वप्न दाखवत तिच्या नावानं कार देखील बुक केली। डाऊन पेमेंट, टोकन मनी असं मिळून त्यानं 9 लाखांहून अधिक रक्कम तिच्याकडून घेतली। पुढे वडिलांचा आजार आणि नवीन कंपनीच्या कामाचे कारण सांगून त्यानं अधिक पैसे घेतले। 27 फेब्रुवारी ते ऑक्टोबर 2023 दरम्यान तरुणीनं शैलेशला एकूण 27 लाख रुपये दिले होते। काही दिवस गेल्यानंतरही पैसे न मिळाल्यामुळे तिनं मार्च मध्ये भांडूप पोलिसांकडे तक्रार दाखल केली। हे समजताच शैलेशनं तिला 3 लाख रुपये परत दिले, पण बाकीच्या पैशांबाबत तो सतत टाळाटाळ करायचा। मात्र काही दिवसात तो गायब झाला। मात्र नोव्हेंबर महिन्यात विष्णुनगर पोलिसांनी शैलेशला अटक झाल्याची बातमी तरुणीला समजताच ती घाबरली आणि तिनेही पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली। दरम्यान आरोपीचा ताबा मिळवण्यासाठी अटकेची प्रक्रिया असल्याची माहिती भांडूप पोलिसांनी दिली आहे। शैलेश रामुगडे सारखे अनेक इन्फ्लुएन्सर्स आज आहेत जे आधीच स्त्रियांची मने जिंकतात आणि प्रेमाच्या नावाखाली त्यांची फसवणूक करतात। आपल्यासोबत फसवणूक झाल्याचं कळताच काही महिला समोर येतात तर काही जणी घाबरून शांत बसतात। सोशल मीडियावर खरं प्रेम शोधायला जाऊ नका आणि जरी गेलास तरी कुणावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका। आपल्या समाजात शैलेश रामुगडे सारखे अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत जे मुलींना आपला शिकार बनवण्यासाठी तयारच असतात। त्यामुळे सावध रहा, सतर्क रहा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा।